माझी गॅरंटी म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी दिवाळी साजरी करा। 22 जानेवारीला घराघरात रामज्योती लावा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी, पंतप्रधान मोदींचं विधान। 22 जानेवारीला कमी लोकांना निमंत्रण, 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींचं आवाहन। अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींकडून अयोध्याधाम स्टेशन आणि महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, दिल्लीमधून अयोध्येसाठीचं पहिलं विमान दाखल। पंतप्रधान मोदींकडून अयोध्येमधून 2 अमृत भारत तर 6 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा, जालना मुंबई वंदे भारत आजपासून सेवेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार जलील यांच्या समोर जय श्रीरामच्या घोषणा, वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ कार्यक्रमात एमआयएम आणि भाजप आमने सामने। वंदे भारतच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून नाराजी नाट्य, नाव का वगळलं, एमआयएमच्या जलील यांचा सवाल, तर पालकमंत्री मंत्र्यांचं नाव नाही हे चुकीचं, शिरसाट यांची नाराजी। महाराष्ट्रामध्ये आणखी एक जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेंसह अंबादास दानवे यांचा देखील ट्रेनमधून प्रवास। राम मंदिरासाठी बाबरी ढाचा पडला तेव्हा मी अयोध्येमध्येच होतो, जेलमध्ये देखील गेलो, ठाकरे गटाचं योगदान काय, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। फडणवीसांच्या वजनाने बाबरीचा ढाचा खाली आला असेल, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना उपरोधिक टोला। मावळमध्ये अजित पवारांना धक्का, दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश, वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित। आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे, पण भाजपकडे कोण आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल। महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा महाराष्ट्रात होणार, दिल्लीमध्ये अंतिम फॉर्म्युला ठरेल, जिंकलेल्या जागा कायम राहणार, सूत्रांची माहिती। जागा वाटपावर बोलणी दिल्लीमध्येच होतील, बिघाडी होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून देखील चर्चा सुरू, ठाकरेंची माहिती। जिंकेल त्याची जागा हे फक्त महाविकास आघाडीचं नव्हे तर इंडियाचं सूत्र, 48 जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल, 23 जागांच्या दाव्यावर पुढे आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। राजकारणामध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही, राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील, मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडे यांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा, मराठवाड्यापासून दौऱ्याला सुरुवात, दादा गटाला मिळणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघात दादांच्या सभा। अजित पवारांचा महाराष्ट्र दौरा राजकीय की लोकांच्या हिताचा, अमोल कोल्हेंचा सवाल, तर देशात लोकशाही, प्रत्येकाला दौरे करण्याचा वैयक्तिक अधिकार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची आज सांगता, सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंकडून पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। सुनील केदार यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही, शिक्षेच्या स्थगितीची मागणी न्यायालयानं फेटाळली। मुंबईमध्ये धुरकट वातावरण, प्रदूषणामध्ये मोठी वाढ, वांद्रे कुर्ला संकुल परिसरात AQI 297 वर, पालिकेकडून उपाययोजना सुरू।